बातमी येते हिंगोलीमधून। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मधील सिद्धेश्वर धरणानं तळ गाठलाय। सिद्धेश्वर धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक राहिलाय। हिंगोली वसमत पूर्णा शहरावर आता पाणी टंचाईचं सावट आहे। येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात आता पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलाशयातील पाणी झपाट्याने कमी होत आहे। मी आता औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण परिसरात आहे आणि ड्रोनच्या साहाय्याने आपण हे संपूर्ण चित्र या ठिकाणी बघतोय। खरं तर सिद्धेश्वर धरण प्रकल्प हा महत्त्वाचा धरण प्रकल्प समजला जातो, मात्र या ठिकाणचा जो पाणी साठा आहे तो मृत अवस्थेत आला आहे। या ठिकाणचं पाणी जे आहे तो आता 0% आलाय। आता या धरणात जे आहे ते कोणताही जिवंत पाणी साठा उपलब्ध नाही। खरं तर नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 60,000 सिंचन क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे। त्याचबरोबर जे ते पूर्णा कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकासाठी 4 आवर्तन या ठिकाणी सोडले जातात। मात्र आता जे आहे ते पाणी साठा कमी झाल्यामुळे पुढील आवर्तन सोडलं जातं का नाही याचे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर जे आहे ते परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत या शहरातही या धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता जे पाणी साठा मूर्त अवस्थेत आल्यामुळे शेती पिकालाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिद्धेश्वर, हिंगोली।